मित्रांनो, CNC तंत्रज्ञान ही आज काळाची गरज बनलेली आहे. मार्केटमध्ये अनेक चांगली फीचर्स असलेली CNC मशीन्स कमी किमतीत अवेलेबल आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये CNC मशीनचा वापर वाढलेला दिसून येतो. त्यामुळे CNC प्रोग्रामिंग आणि ऑपरेशनमध्ये कौशल्य प्राप्त करणे हे महत्त्वाचे झाले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण CNC लेथचे बेसिक प्रोग्रामिंग हानुक ओटी या कंट्रोलसाठी शिकू. माझं नाव NM चक्रदेव असून मला गेली 25 वर्ष CNC मशीन ऑपरेशन आणि प्रोग्रामिंगचा अनुभव आहे. मित्रांनो, आता आपण CNC मशीनचे वर्किंग प्रिन्सिपल स्टडी करू. In simple language, CNC part program means instruction given to machine in coded language. CNC प्रोग्राम म्हणजे मशीनला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स ज्या कोडेड लँग्वेजमध्ये असतात. ज्या वेळेला आपण हा प्रोग्राम मशीनवरती एक्झिक्यूट करतो त्यावेळेला मशीनची कंट्रोल सिस्टीम हा प्रोग्राम डिकोड करते आणि वेगवेगळे कमांड्स जनरेट करते. हे कमांड्स मशीनच्या स्लाइडला दिले जातात आणि फायनली आपल्याला पाहिजे त्या साईजचा आणि शेपचा जॉब मिळतो. हे या CNC मशीनचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. मित्रांनो, आता आपण CNC प्रोग्रामिंगमध्ये वापरले जाणारे वेगवेगळे कोड्स स्टडी करू. सर्वात पहिला कोड आहे ओ म्हणजे प्रोग्राम नंबर. जास्तीत जास्त 4 डिजिटमध्ये आपण प्रोग्राम नंबर देऊ शकतो. दुसरा कोड आहे एन म्हणजे ब्लॉक नंबर. 1 ब्लॉक मीन्स 1 लाईन ऑफ प्रोग्राम. N1, N2, N3 अशा प्रकारे आपण ब्लॉक नंबर देऊ शकतो. नंतरचा कोड आहे जी कोड जॉमेट्रिकल फंक्शन्स दर्शवतात. जी कोडमुळे जॉबचा साईज आणि शेप डिसाईड होतो. त्यानंतर X आणि Z हे कोड पोझिशन डाटा दर्शवतात. पोझिशन डाटा हा ॲब्सोल्यूट मोडमध्ये असतो. त्यानंतर U आणि W हे कोड पोझिशन डाटा दर्शवतात, पण हा पोझिशन डाटा इन्क्रिमेंटल मोडमध्ये असतो. त्यानंतरचा कोड आहे R कोड हा रेडियस दर्शवतो. काही सायकलमध्ये R कोडचं मिनिंग वेगळं असू शकतं. त्यानंतर IK ज्या वेळेला सर्क्युलर इंटरपोलेशनचं ऑपरेशन असतं तर त्यावेळेला रेडियसचा सेंटर पॉईंट हा डिफाईन केला जातो I आणि K या कोडद्वारे. त्यानंतरचा कोड आहे F म्हणजे फीड. F कोडद्वारे फीड दर्शवला जातो. त्यानंतरचा कोड आहे S हे स्पिंडल स्पीड दर्शवतो. S कोडद्वारे स्पिंडल स्पीड डिफाईन केला जातो. S500 मीन्स स्पिंडल विल रोटेट ॲट 500 RPM. त्यानंतरचा कोड आहे T म्हणजे टूल नंबर. T0505 म्हणजे 5 नंबरचं टूल इंडेक्स केलं जाईल आणि ते टूल ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर आहे M हे मिसलेनियस फंक्शन किंवा मशीन रिलेटेड फंक्शन्स असतात. जसं स्पिंडल ऑन, स्पिंडल ऑफ, कुलंट ऑन, कुलंट ऑफ असे अनेक मशीन रिलेटेड फंक्शन्स आहेत. हे M कोडद्वारे डिफाईन केले जातात. त्यानंतरचा कोड आहे P हा सब प्रोग्राम कॉलसाठी वापरला जातो. इतरही अनेक सायकलमध्ये P कोडचा वापर केला जातो. त्यानंतरचा कोड आहे Q. काही सायकलमध्ये सायकलचा स्टार्ट पॉईंट किंवा काउंटरचा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट हा P आणि Q या कोडद्वारे दर्शवला जातो. तसेच काही सायकलमध्ये Qचं मिनिंग दुसरं असू शकतं. त्यानंतर सेमिकोलन हा कोड
सेमिकोलॉन हा कोड ब्लॉक एंड दर्शवतो. मित्रांनो, आता आपण CNC प्रोग्रामिंगमध्ये वापरले जाणारे जी कोड्स स्टडी करू. जी कोड्समुळे जॉबचा साईज आणि शेप डिसाईड केला जातो. त्याचप्रमाणे स्लाइडची व्हेलॉसिटी ही जी कोडप्रमाणे डिसाईड केली जाते. तर सर्वात पहिला जी कोड आहे G00 किंवा G0. या कोडमुळे रॅपिड पोझिशनिंग केले जाते. जेव्हा प्रोग्रामच्या सुरुवातीला टूल आपण जॉबच्या जवळ आणतो तर त्यावेळेला G0 या कमांडद्वारे टूल हे जॉबच्या जवळ आणले जाते. ह्याचं रॅपिड पोझिशनिंग म्हणजे ह्याचा टूल अप्रोच जॉबपर्यंत अप्रोच व्हायचा स्पीड हा जास्त असतो. हा जनरली CNC मशीनमध्ये 20 मीटर्स पर मिनिट एवढा जास्त असतो. त्यामुळे G0 किंवा G00 कमांड देताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरा कोड आहे G01 किंवा G1. ॲक्च्युअल मशीनिंग करताना स्लाइडची मूवमेंट किंवा टूलची मूवमेंट ही प्रोग्राम फीडप्रमाणे होणे आवश्यक असते. G1 कोडमध्ये स्लाइडची मूवमेंट किंवा टूलची मूवमेंट ही प्रोग्राम फीडप्रमाणे केली जाते आणि ही मूवमेंट ही स्ट्रेट लाईनमध्ये असते. काही ऑपरेशनमध्ये सर्क्युलर इंटरपोलेशन असतं, तर यावेळेला टूलची मूवमेंट अलॉंग सर्कल होते. तर टूलची मूवमेंट अलॉंग सर्कल इन क्लॉकवाईज डायरेक्शन मीन्स G02 और G2. त्याचप्रमाणे टूलची मूवमेंट अलॉंग सर्कल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज G03 और G3. त्यानंतरचा कोड आहे G4. G4 या कोडद्वारे ड्वेल टाईम डिफाईन केला जातो. काही ऑपरेशन्स जसे काही ड्रिलिंग ह्याच्यामध्ये आपण ड्वेल टाईमचा वापर करतो. यानंतरचा कोड आहे G28. G28 कोडमुळे मशीन ॲटोमॅटिक रेफरन्स पॉईंटला मूव्ह होते. जी कोड ऑटो रेफरन्स रिटर्नसाठी वापरला जातो. त्यानंतर G40 हा टूल नोज कॉम्पेन्सेशन कॅन्सल करतो. ज्या वेळेला आपण टेपर टर्निंग किंवा रेडियस टर्निंग करतो तर त्यावेळेला आपल्याला टूलची पोझिशन कॉन्टूरच्या राईट साईडला आहे किंवा लेफ्ट साईडला आहे हे डिफाईन करावं लागतं. तर ते डिफाईन करण्यासाठी G41 हा कोड ज्या वेळेला टूल हा मशीनिंग करायच्या कॉन्टूरच्या लेफ्ट साईडला असेल तर त्यावेळेला G41 हा कोड वापरला जातो आणि ज्या वेळेला टूल हे मशीनिंग करायच्या कॉन्टूरच्या राईट साईडला असेल तर G42 हा कोड वापरला जातो. यानंतरचा कोड आहे G50. G50 या कोडद्वारे आपल्याला मॅक्झिमम स्पिंडल स्पीड डिफाईन करता येतो. CNC मशीनमध्ये जसा जॉबचा डायमीटर कमी होतो तसा स्पिंडलचा RPM वाढतो. ह्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी एक G96 कोड आहे, तो कॉन्स्टंट कटिंग स्पीड दर्शवतो. तर ह्या कोडमुळं RPM ठराविक लिमिटपेक्षा जास्त जाऊ नये यासाठी G50 या कोडद्वारे मॅक्झिमम RPM हे नियंत्रित केले जाते. त्यानंतरचा कोड आहे G94. G94 कोडमुळे फीड mm/min मध्ये डिफाईन केला जातो. जनरली मिलिंग मशीनमध्ये फीड हा mm/min मध्ये वापरला जातो. त्यानंतर आहे G95. या कोडमध्ये फीड mm/revolution मध्ये डिफाईन केला जातो. जनरली टर्निंग ऑपरेशनमध्ये G95 हा कोड वापरला जातो. यानंतर आहे G96. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे G96 म्हणजे कॉन्स्टंट कटिंग स्पीड. कॉन्स्टंट कटिंग स्पीडमध्ये जसा जॉबचा डायमीटर कमी होतो तसा स्पिंडलचा RPM वाढतं. तर
G96 आणि इतर काही कोड्स आपण सेपरेटली पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करू. यानंतर आहे G97. G97 या कोडमुळं आपल्याला कॉन्स्टंट स्पिंडल RPM मिळतं. मित्रांनो, आता आपण CNC प्रोग्राममध्ये वापरले जाणारे वेगवेगळे M कोड्स स्टडी करू. M कोड्स हे मशीन रिलेटेड फंक्शन्स डिसाईड करतात. सर्वात पहिला M कोड आहे M00. M00 हा कोड प्रोग्राम स्टॉप दर्शवतो. त्यानंतरचा कोड आहे M01. M01 सुद्धा प्रोग्राम स्टॉप आहे, पण हा स्टॉप ऑप्शनल असणार आहे. म्हणजे मशीन कंट्रोल पॅनलवरती एक ऑप्शनल स्टॉपचं बटन असतं, ते जर ऑन असेल तरच M01 द्वारे प्रोग्राम स्टॉप केला जाऊ शकतो. त्यानंतर M02 हा प्रोग्राम एंड आहे. प्रोग्राम एंडसाठी M02 हा कोड वापरला जातो, परंतु M02 एक्झिक्यूट झाल्यानंतर कर्सर परत वरच्या ब्लॉकला जात नाही, कर्सर हा तिथेच थांबतो. M03 हा कोड स्पिंडलची क्लॉकवाईज डायरेक्शन दर्शवतो. M04 या कोडमुळे स्पिंडलची अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन डिफाईन केली जाते. M05 हा कोड स्पिंडल स्टॉपसाठी वापरला जातो. M08 या कोडमुळे कूलंट मोटार ऑन होते. M09 या कोडमुळे कूलंट मोटार ऑफ होते, त्यामुळे कूलंटचा सप्लाय स्टॉप होतो. M30 हा कोड प्रोग्राम एंडसाठी आहे, परंतु M30 एक्झिक्यूट झाल्यानंतर कर्सर परत होम पोझिशन म्हणजे पहिल्या ब्लॉकला जातो आणि सायकल स्टार्ट बटन दाबून आपण प्रोग्राम परत एकदा एक्झिक्यूट करू शकतो. तर M30 हा प्रोग्राम एंड विथ रिवाइंड असं म्हटलं जातो. त्यानंतर आहे M98. M98 हा कोड सब प्रोग्राम कॉल करण्यासाठी वापरला जातो आणि M99 हा कोड सब प्रोग्राम एंड दर्शवतो. मित्रांनो, आता आपण G28 म्हणजेच ऑटो रेफरन्स रिटर्न या कमांडविषयी डिस्कस करू. ज्या वेळेला आपण मशीन स्टार्ट करतो किंवा नवीन प्रोग्राम करतो, त्यावेळेला टूलची पोझिशन ही हेडस्टॉक आणि टेलस्टॉकच्या मध्ये कुठेही असू शकते. नवीन प्रोग्राममध्ये आपल्याला सध्या ॲक्टिव्ह असलेलं टूल आपण वापरू असं निश्चितपणे सांगता येत नाही. तर त्यामुळे टूलचे इंडेक्सिंग हे सेफ पॉईंटला होणं अतिशय आवश्यक आहे. तर मशीनचं रेफरन्स पॉईंट हे टूल इंडेक्सिंगसाठी सर्वात सेफ लोकेशन आहे. यामुळे कुठल्याही प्रोग्रामच्या सुरुवातीला टूल हे सर्वात प्रथम एक्स ॲक्सिसच्या रेफरन्सला पाठवलं जातं, त्यानंतर ते झेड ॲक्सिसच्या रेफरन्स पॉईंटला पाठवलं जातं. G28 U0 या दोन्ही कोडचं कंबाईन मिनिंग आहे सेंड द टूल टू द रेफरन्स पॉईंट फॉर एक्स ॲक्सिस. त्याचप्रमाणे G28 W0 या दोन कोडचं कंबाईन मिनिंग आहे सेंड द टूल टू द रेफरन्स पॉईंट फॉर झेड ॲक्सिस. तर या दोन कमांड G28 U0 आणि G28 W0 असे हे दोन वेगवेगळे ब्लॉक प्रत्येक प्रोग्रामच्या सुरुवातीला आणि प्रत्येक प्रोग्रामच्या एंडला वापरले जातात. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या टूलचं इंडेक्सिंग आपण सेफ पोझिशनला करू शकतो. CNC प्रोग्रामिंगमध्ये फीड हा mm per रिव्होल्यूशन किंवा mm per मिनिट मध्ये दिला जातो. जनरली CNC मिलिंग मशीनमध्ये फीड हा mm per मिनिट मध्ये दिला जातो. G94 या कोडमुळे फीड mm per मिनिट मध्ये डिफाईन केला जातो. परंतु टर्निंग ऑपरेशनमध्ये जनरली फीड हा mm per रिव्होल्यूशन मध्ये दिला जातो. G95
या कोडद्वारे फीड हा mm/revolution मध्ये डिफाईन केला जातो. त्यामुळे CNC प्रोग्रामिंगच्या सुरुवातीला आपल्याला G94 किंवा G95 हा कोड डिफाईन करणं आवश्यक असतं. बऱ्याच नवीन मशीनमध्ये मिलिंग मशीनला G94 हा बाय डिफॉल्ट डिफाईन केलेला असतो आणि CNC लेथमध्ये G95 हा कोड बाय डिफॉल्ट असतो. तरी आपण प्रोग्रामिंग करताना सुरुवातीला G94 किंवा G95 हा कोड देणं महत्त्वाचे आहे. CNC टर्निंगमध्ये जसा जॉबचा डायमीटर कमी होतो तसा स्पीड वाढणं आवश्यक असतं. तर यासाठी CNC टर्निंगमध्ये G96 हा कोड वापरला जातो. G96 कोडमुळे आपण कटिंग स्पीड डिफाईन करतो. तुम्हाला माहितीच आहे की कटिंग स्पीड हा मीटर्स पर मिनिटमध्ये दिलेला असतो आणि कटिंग स्पीडचा फॉर्म्युला आहे πdn/1000, ज्याच्यामध्ये D हा डायमीटर ऑफ जॉब असून तो mm मध्ये दिला जातो आणि n हे स्पिंडल RPM आहे. त्यामुळं ज्या ऑपरेशनमध्ये जॉबचा डायमीटर कमी होतो आहे तिथं स्पिंडलचा स्पीड वाढवण्यासाठी प्रोग्राममध्ये आपण G96 डिफाईन करतो आणि G96 ची व्हॅल्यू ही आपण टूल मटेरियल, जॉब मटेरियल, मशीनची कंडिशन या सर्व गोष्टी कन्सिडर करून ती एक व्हॅल्यू देतो आणि कटिंग स्पीडच्या फॉर्म्युल्याप्रमाणे जॉबचा डायमीटर जसा जसा कमी होतो त्याप्रमाणे स्पिंडल RPM वाढत जातो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेला जॉबचा डायमीटर 0 होईल त्यावेळेला स्पीड इन्फिनाईट होईल. त्यामुळं G96 या कोडच्या आधीच्या ब्लॉकमध्ये मॅक्झिमम स्पिंडल स्पीड डिफाईन करणं आवश्यक असतं. तर फानुक कंट्रोलमध्ये ते आपण G50 या कोडद्वारे डिफाईन करतो. त्यानंतर काही ऑपरेशनमध्ये जसं थ्रेडिंग आणि ड्रिलिंग ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट स्पिंडल स्पीडची आवश्यकता असते. इथं स्पीड व्हेरी होणं हे ऑपरेशनच्या दृष्टीने डिझायरेबल नाही. ह्यासाठी ज्या वेळेला आपल्याला कॉन्स्टंट स्पिंडल स्पीडची आवश्यकता असते त्यावेळेला G97 हा कोड वापरला जातो. G97 S850 याचा अर्थ स्पिंडल हे 850 RPMला फिरेल. मित्रांनो, आता आपण CNC लेथसाठी एक सिंपल प्रोग्राम बनवू. या प्रोग्रामसाठी मी हे ड्रॉइंग बनवलेले आहे. या जॉबमध्ये जॉबचा डायमीटर 25 पासून 23 करायचा आहे. त्याचप्रमाणे फेसला एक कट काढायचा आहे आणि स्टेपची लांबी ही 22 mm असणार आहे. तर यासाठीचा प्रोग्राम अशा प्रकारे असेल. सर्वप्रथम O या कोडद्वारे प्रोग्राम नंबर डिफाईन केलेला आहे. हा प्रोग्राम नंबर जास्तीत 4 डिजिटमध्ये असतो. N1 हा फर्स्ट ब्लॉक आहे. या ब्लॉकमध्ये आपण टूल हे सर्वप्रथम X ॲक्सिसच्या रेफरन्स पॉईंटला पाठवलेलं आहे. N2 ब्लॉकमध्ये टूल हे Z ॲक्सिसच्या रेफरन्स पॉईंटला पाठवलेलं आहे. N3 ब्लॉकमध्ये आपण टूल कॉल केलेलं आहे. T0505 म्हणजे 5 नंबरचं टूल आणि 5 नंबरचा ऑफसेट आपण ॲक्टिवेट केलेला आहे. M08 या कमांडद्वारे आपण कूलंट मोटर ऑन केलेली आहे. त्यानंतर आपण कॉन्स्टंट कटिंग स्पीड वापरणार असल्यामुळे मॅक्झिमम स्पिंडल स्पीड डिफाईन करणं आवश्यक आहे. G50 कोडद्वारे आपण मॅक्झिमम स्पिंडल स्पीड डिफाईन केलेला आहे. तो आहे S2200. म्हणजे जरी जॉबचा डायमीटर कमी झाला तरी स्पिंडलचा स्पीड हा 2200 पेक्षा जास्त होणार नाही. त्याच कोडमध्ये आपण M03 चा वापर केलेला आहे. यामुळे स्पिंडल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होईल. पुढच्या ब्लॉकमध्ये आपण कॉन्स्टंट कटिंग स्पीड डिफाईन केलेला आहे. कॉन्स्टंट कटिंग स्पीडची व्हॅल्यू 150 मीटर्स पर मिनिट ही असणार आहे.
पुढच्या ब्लॉकमध्ये आपण टूल हे सेफ्टी पॉईंटला आणलेलं आहे आणि आपण फेसला एकच कट घेणं असल्यामुळे ते Z0 वरती आणलेलं आहे आणि सेफ्टी पॉईंट असल्यामुळं तो जॉबच्या डायमीटरपासून 3 mm लांब असणार आहे. पुढच्या ब्लॉकमध्ये फेसिंगचं ऑपरेशन केलेलं आहे. टूल हे जॉबच्या सेंटरपर्यंत आलेलं आहे आणि फेसिंगचे ऑपरेशन आपण G1 कोडमध्ये म्हणजे लिनियर इंटरपोलेशननी केलेलं आहे आणि प्रोग्राम फीड आहे 0.15 mm पर रिव्होल्यूशन. पुढच्या ब्लॉकमध्ये टूल हे फेसिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर जॉबच्या फेसपासून लांब घेतलेलं आहे आणि पुढच्या स्टेप टर्निंगच्या ऑपरेशनसाठी टूल हे 23 mm डायमीटरवरती पोझिशन केलेलं आहे आणि हे रॅपिडली पोझिशन केलेलं आहे कारण आत्ता हे टूल हे जॉबच्या फेसपासून लांब आहे. पुढच्या ऑपरेशनमध्ये स्टेप टर्निंग ऑपरेशन केलेलं आहे आपण आणि स्टेप टर्निंग ऑपरेशन हे G1 कोडद्वारे केलेलं आहे. स्टेप टर्निंग ऑपरेशन झाल्यानंतर टूल हे G1 कोडद्वारे जॉबच्या डायमीटरपासून लांब आपण पोझिशन केलेलं आहे. इथं आपलं फेसिंग आणि ओडी टर्निंग हे ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे टूल हे सर्वप्रथम एक्स ॲक्सिसच्या रेफरन्स पॉईंटला पाठवलेलं आहे G28U0 या कमांडद्वारे. यानंतर टूल हे झेड ॲक्सिसच्या रेफरन्स पॉईंटला पाठवण्यात आलेलं आहे. पुढच्या ब्लॉकमध्ये T00 म्हणजे जे टूल आपण कॉल केलं होतं त्याचा ऑफसेट आपण डिॲक्टिवेट केलेला आहे आणि M09 या कमांडद्वारे कोलन मोटर ऑफ केलेली आहे. शेवटचा ब्लॉक आहे M30. M30 मीन्स प्रोग्राम एंड विथ रिवाइंड. अशा प्रकारे एक सोपा प्रोग्राम आपण केलेला आहे. तर या प्रोग्राममध्ये सुरुवातीचे N1 पासून N5 पर्यंतचे ब्लॉक्स ला हेडर ऑफ द प्रोग्राम म्हणतात आणि N13 पासून N16 पर्यंतचे जे ब्लॉक आहेत त्यांना फुटर ऑफ द प्रोग्राम म्हणतात. जनरली CNC टर्निंगच्या बहुतांश प्रोग्राममध्ये हेडर आणि फुटर हे याचप्रमाणे डिफाईन केले जातात. तर अशा प्रकारे आपण एक सिंपल जॉबचं प्रोग्रामिंग केलेलं आहे. या पुढील काही व्हिडिओमध्ये आपण काही कॉम्प्लिकेटेड जॉबचं प्रोग्राम आणि CNC टर्निंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या फिक्स सायकल्स याचा स्टडी करू. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये मी CNC लेथ आणि मिलिंगवरती वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा सर्वांचे धन्यवाद.